हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात यांची सर्वांची इन्फॉर्मेशन मित्रांनो सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला जे बी फार्म पास आउट, एम फार्म पास आउट स्टुडंट आहेत किंवा फायनल इयरला स्टुडंट आहेत, अशा स्टुडंटला मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे, तर मित्रांनो त्यांना जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं, त्यांना रेफरन्स दिलं जातं. त्याचबरोबर मित्रांनो, आता मेडिकल कोडिंग मध्ये पण ज्या स्टुडंटला जॉब करायचा आहे अशा स्टुडंटला मित्रांनो मेडिकल कोडिंगचा कोर्स पण प्रोव्हाइड केलं जातं आणि याच्यामध्ये पण रेफरन्स प्रोव्हाइड केला जातो. तर मित्रांनो, याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिला आहे तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तर मित्रांनो, आता आपण मेन मुद्द्याकडे वळू. तर ही तुम्ही बघू शकत असताल, ही ऑफिशियल साईट आहे कोणती, जिल्हा परिषद अमरावती. तर मित्रांनो, जिल्हा परिषद अमरावतीमध्ये फार्मसीच्या वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही वॅकन्सी डिस्कस केल्या जातात त्या सर्व मित्रांनो ऑफिशियल नोटिफिकेशन, ऑफिशियल साईट दाखवूनच डिस्कस केल्या जातात. कुठलीही चुकीची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जात नाही. सर्व ऑफिशियल नोटिफिकेशन दाखवूनच त्या गोष्टी डिस्कस केल्या जातात. तर मित्रांनो, जिल्हा परिषद अमरावतीच्या नोटिफिकेशन सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान 2024-2025 आरोग्य विभाग जिल्हा परिषद अमरावतीच्या अंडर नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, हे पीडीएफ डाउनलोड करून आपण सगळ्या गोष्टी बघणार आहेत. पण इथे ऍप्लिकेशन स्टार्ट डेट बघू शकता 18 मार्च 2025, म्हणजे मित्रांनो ऑलरेडी ऍप्लिकेशन स्टार्ट झालेत. आणि मित्रांनो, एंड डेट तुम्ही जर इथे बघितली, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन, तर ती काय असणार आहे, 3 एप्रिल 2025. म्हणजे मित्रांनो 3 एप्रिल 2025 पर्यंत या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो, आपण इथे बघू की टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये किती असणार आहेत आणि ते ऍप्लिकेशन जर करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचे हे पीडीएफ डाउनलोड करून आपण इथे बघणार आहेत. तर मित्रांनो, इथे पहिल्यांदा आपण बघू की टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती आहेत. तर इथे दुसरे पण वॅकन्सीज आहेत, पण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त आपण फार्मसीच्या ज्या वॅकन्सीज असतात त्याच डिस्कस करतो. तर मित्रांनो, इथे 4th नंबरला जर तुम्ही बघितलं तर ते आहे फार्मासिस्ट. आणि मित्रांनो, टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी बघितल्या इथे, तर मित्रांनो इथे टोटल 7 फार्मसीच्या वॅकन्सी झेडपी अमरावतीमध्ये NHM च्या अंडर असणार आहेत. तर इथे मित्रांनो, इथे बघू शकता नांदगावसाठी एक, धरणीसाठी एक, म्हणजे वेगवेगळे जे डिस्ट्रिक्ट आहेत अमरावतीमध्ये, जे डिस्ट्रिक्टमध्ये जे वेगवेगळे झेडपीचे सेंटर असतील किंवा हॉस्पिटल असतील, तर तिथे मित्रांनो फार्मसीच्या वॅकन्सीज आहेत. इथे एवढ्या 6 ठिकाणी 7 वॅकन्सीज आहेत. तर मित्रांनो, या 7 वॅकन्सीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, तर मित्रांनो हे जे 7 वॅकन्सी आहेत याच्यामध्ये कॅटेगरी वाईज डिवायडेशन केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता SC साठी 3 वॅकन्सी आहेत, SC BC साठी 3 वॅकन्सी, आणि मित्रांनो EWS साठी 1 वॅकन्सी असणार आहे. आणि सॅलरी या वॅकन्सीसाठी किती, 17,000 तुमची सॅलरी इथे राहणार आहे. आणि मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये ज्या स्टुडंटचं बी फार्म झालेलं आहे, ज्यांचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे, प्लस 1 इयरचं एक्सपिरियन्स इथे त्यांनी मेन्शन केलंय. तर असे सर्व स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ऍप्लिकेशन फॉर्म करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, या नोटिफिकेशनच्या एंडिंगला तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्मचा फॉर्मॅट दिलेला आहे. तर ते ऍप्लिकेशन फॉर्म घेऊन तुम्हाला 3 एप्रिलच्या आधी तुम्हाला मेन्शन केलेल्या ऍड्रेसवरती फॉर्म सबमिट करावा लागेल. इथे तुम्ही बघू शकता हे ऍड्रेस दिलेले आहे. अर्ज सादर करण्याचे स्थळ रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यू आझाद गणेश उत्सव मंडळाच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इविन चौक, अमरावती. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सोबतच तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जे काही डॉक्युमेंट आहेत त्यांचं झेरॉक्स तिथे घेऊन तुम्हाला ऑफिशियल टाइम मध्ये सबमिट करायचंय. आणि त्यानंतर मित्रांनो तुमची तिथली पुढची जी प्रोसेस असणार आहे ते होणार आहे. ह्याच्यामध्ये जे फीस आहे, तर मित्रांनो ओपन साठी जे 150 रुपये फीस आहे आणि आधी प्रवर्गासाठी 100 रुपये फीस आहे. तर मित्रांनो हे पण इथे दिलेलं आहे. आणि याच्यासाठी खूप साऱ्या आणखीन गोष्टी आहेत या नोटिफिकेशन मध्ये, जे
जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ते व्यवस्थित रीड करा. आणि हे जे नोटिफिकेशन आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेलला तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे आणि ते डाउनलोड करून तुम्ही सगळ्या गोष्टी रीड करा. आणि मित्रांनो निवड प्रक्रिया जी आहे ना या चार्ट मध्ये दिलेल्यानुसार तिथे होणार आहे. तर मित्रांनो हे नोटिफिकेशन टेलिग्रामला भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मेडिकल कोडिंग मध्ये जॉब करायचं तर मित्रांनो अशा स्टुडंटने जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून इन्क्वायरी करायची. आणि मित्रांनो जे फायनल इयरला स्टुडंट आहेत त्यांना तर खूप हेल्पफुल असणार आहे. त्यासाठी तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो काही डाऊट असतील कमेंट करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती डायरेक्ट मेसेज करू शकता. थँक्यू.